माननीय शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धवश्री पुरस्कार हे कैलासवासी बाबासाहेब धुमाळ यांच्या प्रेरणेतून जवळजवळ 22 वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते। अनेक वेळेला मी स्वतः या कार्यक्रमाला आलेले आहे आणि पिंपरी चिंचवड हा जो परिसर आहे आणि आता संपूर्ण मी तर म्हणेन PMRDA परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुणवंत आणि विविध क्षेत्रांमधले यशस्वी उद्योजक, कलाकार, पत्रकार असे अतिशय चांगल्या प्रकारची एक थिंक टँक आहे असं मी म्हणेन। त्यातल्या प्रतिनिधींना निवडून माननीय माजी आमदार गौतमजी चाबुकस्वार, तसंच गुलाब गरुड, इरफान पठाण आणि इरफान सय्यद आणि सचिन भोसले शहर प्रमुख सगळ्यांनी मिळून हा जो कार्यक्रम आयोजित केला। त्यानिमित्ताने समाजातल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत, त्याचबरोबर उद्योजक आहेत, कला क्षेत्रातले व्यक्तिमत्व आहेत, पत्रकारितेमधले व्यक्ती आहेत, यांचा सगळ्यांचा पुरस्कार झालेला आहे। त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर या पुरस्काराच्या निमित्ताने विधान परिषदेमध्ये उपसभापती या नात्याने या सर्वांना मी ऑक्टोबर महिन्यामध्ये निमंत्रित करणार आहे। जेव्हायला शक्य होईल ती सर्व माहिती आम्ही माननीय उद्धव साहेबांना कळवणार आहोत आणि यांचे जे यश आहे त्या यशामधून जे काही लागेल त्या सगळ्यासोबत शिवसेना त्यांच्यासोबत आहे। आम्हाला असं वाटतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची जी परंपरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केली तीच माननीय उद्धवसाहेब ठाकरे पुढे चालवत आहेत आणि आदित्यजी ठाकरे यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। या पार्श्वभूमीवरती पुढच्या काळामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जनादेश जो आहे तो शिवसेनेच्या बाजूने मिळेल याची आम्हाला खात्री वाटते आणि याचं कारण असं की राजकारणातली विश्वासार्हता, सातत्याने काम करत आलेले शिवसैनिक आणि त्याचबरोबर अनेक लोक आम्हाला मदत करणारे जे आहेत त्यांच्या मदतीतून मार्ग निघू शकेल असं आम्हाला खात्री आहे।